स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माता। खेडी खेडे ग्रामी तू अवतरलासी, तू अवतरलासी। जगदुद्धारासाठी राया तू फिरसी। भक्त वत्सल खरा तू एक होसी, तू एक होसी। म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माता। त्रैगुण्य पर ब्रह्म तुमचा अवतार। त्याची काय वर्णू लीला पामर। शेषादिक शिनले नरगे त्या पार। तेथे जडमुड कैसा करू मी विस्तार। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माता। श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करूया। मागच्या सोमवारी म्हणजे 4 दिवसापूर्वी 17 तारखेला कार्तिक वद्य त्रयोदशी या दिवशी 3 लोकांची पुण्यतिथी साजरी झाली। पहिलं माऊलींची, ज्ञानेश्वर माऊलींची पुण्यतिथी, दुसरी दासगणू महाराजांची आणि तिसरी खर्डीच्या सीताराम महाराजांची। दरवर्षी या 3 लोकांची 3 महात्म्यांची पुण्यतिथी साजरी होते। आळंदीचे संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी पण या दिवशी समाधी घेतली, जिवंत समाधी घेतली। 729 हे वर्ष त्यांच्या जीवन समाधीचं 729 वर्ष। किती वर्षापूर्वीचे? 750 वर्ष होतील आता, आपल्याला 725 वर्ष झाली। आता माऊलींचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, कथा सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं जीवन कसं होतं, कसं घडत गेलं, त्यांनी आपल्या समाजाला काय दिलं, त्यांचा समाजाला काय उपयोग झाला आणि त्यांना देवत्व कसं प्राप्त झालं, हे सगळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। पण थोडक्यात सांगते। विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आपेगावचे राहणारे, लग्न झालं, योग्य वयात लग्न झालं, संसार सुरू झाला, महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, पण विठ्ठलपंतांना काही संसारात रस वाटेना, मनच रवेना त्यांचं। काय करावं स्वतःशीच विचार करत बसले, कुणाला बोलायचं, कुणाला सांगायचं, तिला रुक्मिणीला कसं बोलायचं, आता नुकती ती एवढी लहान वयाची लग्न होऊन आली, तिला लगेच कसं सांगायचं। थोडे दिवस गेले, एक दिवशी त्यांनी धाडस केलं आणि रुक्मिणीला म्हणाले, अगं माझं संसारात मन रमत नाही, काय करू? मला वाटतं की आता संन्यास दीक्षा घ्यावी, मंत्र दीक्षा घ्यावी, संन्यास घ्यावा आणि निघून जावं। तिचं पहिल्यांदा जेव्हा त्यांनी विचारल्यावर इतकं तिला कसं तरी झालं की काय जमीन पायाखालची सरकती काय वाटलं। एवढ्या आत्ता नुकतंच आपल्या लग्नावरून 2 महिने सुद्धा झालं नाही, लगेच तुम्हाला संन्यास घ्यायचे? अहो तुम्ही संन्यास घेत मनात बरं का, ती त्यांना पुढं काही विठ्ठलपंतांना काही बोलली नाही, मनातल्या मनात की असं काय म्हणतात हे, त्यांनी जर निघून गेले तर मी एकटी काय करणार या लहान वयामध्ये, आता मी करू काय? तुम्ही गेल्यावर माझ्या जीवनात काय अर्थ आहे, माझ्या जीवनात जगण्याचा काय अर्थ आहे, मी कशी एकटी राहू, हे मला असं कसं विचारताय? ती काही बोलत नव्हती, काही बोलले नाही तर हे गप्प बसायचे। पुन्हा 1-2 दिवसांनी पण म्हणायचे, काय रुक्मिणी घेऊ का संन्यास, जाऊ का मी?
तरी ती दुर्लक्ष करायची. असं 2दा 3दा 4दा झालं की मग एक दिवशी चुलीवर पातेलं होतं, पातेल्यात काहीतरी शिजायला टाकलं होतं का दूध होतं काहीतरी, म्हणून ती पाती उचलायला गेली, उतू यायला दूध म्हणून. ते बरोबर तिला हाताला बसला चटका. एवढ्या जोरात चटका बसला की तेवढ्यात त्याने मागणं विचारलं, अगं रुक्मिणी सांग ना, काय करू मी, जाऊ का, संन्यास घेऊ का, जाऊ का, सांग लवकर. असं घाई केल्यावर तिला हाताला पोळलेलं, तिला काही समजेना कळेना, जोरात म्हणाली, जा जा, एकदम जावा, निघून जावा, संन्यास घ्या. रागारागात म्हणाली. कसाचा राग होता, तिला खरं तर पोळलेलं होतं, त्या भरात ती म्हणून गेली. तेवढंच विठ्ठलपंतांनी ऐकलं, तुझ्या तोंडातनं जा म्हणून आले ना, आता मी निघालो. प्रवासाला जायचं होतं का, काय तयारी करायची होती का, लग्नाला जायचं का, कुठला दूरदेशी जायचं होतं, कुठं जायचं होतं, कुठं जायचं नव्हतं, हात अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडायचं होतं त्यांना. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, निघून गेले, सांगितलं पण नाही. कुठं गेले, काशीला गेले. काशीला रामानंद स्वामी यांच्याकडं ते दीक्षा घ्यायला गेले की मला संन्यास घ्यायचा आहे. त्यांच्याकडे गेले, पूर्ण खोटं बोलले त्यांच्याशी, आपलं खरं नाव सांगितलं नाही, नाव सांगितलं चैतन्य. त्यांनी चौकशी केली, माहिती घेतली सगळी, त्यांना वाटलं खरंच, पण त्यांना मनात संशयाला एवढ्या लहान वयात हा का संन्यास कसं काय घेतोय. संन्यासाला एक काहीतरी ठराविक वय दिलेलं आहे ना. हा, गृहस्थाश्रमातून आपण वानप्रस्थामध्ये जातो, तिथून संन्यासाकडे जातो. मग इतक्या लहान वयात तरी पण त्यांना वाटलं झालं असेल काहीतरी असं, ठीक आहे, ओके, म्हणजे सुरू झालं त्यांचं. असे दिवस गेले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, महिना झाला. मग या रामानंद स्वामींना इच्छा काय झाली की रामेश्वरला आपण जाऊ दर्शनाला, पण जाता जाता इंद्रायणीला स्नान करून पुढे जाऊ आळंदीत. आता रामानंद स्वामी इंद्रायणी आळंदीमध्ये आले म्हटल्यानंतर सगळ्या लोकांना कळलं स्वामी आले दर्शनाला, चला. एक 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 सगळेजण नदीच्या काठावर दर्शनासाठी आले. रामानंद स्वामी बसले होते, सगळ्यांनी दर्शन घेतलं. तेवढ्यात हिला पण कळलं, रुक्मिणीला, आणि ती पण रामानंद स्वामी आले म्हणून ती पण दर्शनाला गेली. सगळ्यांनी दर्शन घेतलं, पण तिने दर्शन घेतल्यावर स्वामींना वाटलं हिच्यात काहीतरी वेगळं आहे. तिच्याकडे बघत बसले ते. सात्विकतेचा चेहरा, डोक्यावरनं पदर, कपाळाला कुंकू, भांगात सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी, हातात बांगड्या, सगळी लक्षणं छान त्यांना वाटली की खरंच ही किती सात्विक बाई आहे, संस्कारी आहे. काय ग बाई तुझं ताई नाव, तुझं नाव काय ग पोरी. तिने सांगितलं माझं नाव रुक्मिणी. नमस्कार केला, सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. मग ती लागली रडायला, डोळ्यातनं पाणी आलं. असा कसा मला आशीर्वाद दिला, त्यांना स्वामीला माहित नाही माझं काय, माझ्या आयुष्यात काय घडलंय, काय झालंय. ते म्हणजे अगं पोरी का रडतीस, मी तुला चांगला आशीर्वाद दिला, तू किती संस्कारी दिसते, सात्विकता तुझ्या चेहऱ्यावर आहे, रडायला काय झालं, डोळ्यातनं पाणी काय येते तुझ्या. स्वामी तुम्ही मला सौभाग्यवती आशीर्वाद दिला बरोबर आहे, पण अष्टपुत्रा सौभाग्यवती भव जो आशीर्वाद दिला तो नाही हो. माझे पती माझ्याजवळ नाहीये. का, कुठे गेले. त्यांनी संन्यास घेतला आणि ते काशीला गेले. नाव काय, नाव सांगितलं. त्यांच्या लक्षात आलं, ते रामेश्वरला गेले, दर्शन घेतलं, पुन्हा काशीला परत आल्यावर त्यांनी बोलून घेतलं विठ्ठलपंतांना, तू माझ्याशी खोटं बोललास, तुझं खरं नाव मला सांग. त्यांच्या लक्षात आलं असेल, ते म्हणाले, हो मी क्षमा करा मला, मी खोटं बोललो, मला संन्यास घ्यायचा होता, माझं कशात मन रमत नव्हतं म्हणून मी तुमच्याशी खोटं बोलून इथं संन्यास घ्यायला तुमच्याकडे आलो, तुम्ही दीक्षा तुम्ही मला दिली. ठीक आहे म्हणजे दीक्षा दिली ना, ठीक आहे, पण आता तू ताबडतोब आळंदीला जायचं. रुक्मिणी मला भेटली होती, तिने मला सगळं सांगितलं, तुला संन्यास घेता येणार नाही, बायकोच्या विरोधात तू आलास, तिला न सांगता आलास, खोटं बोलून आलास, ताबडतोब जायचं आणि संसाराला लागायचं, पुन्हा गृहस्थ आश्रम तू स्वीकार. आता गुरुची आज्ञा, स्वामीची आज्ञा. आला आळंदीला, विठ्ठलपंत आले आळंदीला. तिला खूप आनंद झाला की स्वामींच्या दर्शनाचा लाभ मला झाला, माझे म्हणजे त्यांचा आशीर्वाद आता माझ्यात खरा होईल. सुरू झालं.
पण मन कुठेतरी विठ्ठलपंतांचं मनाला काहीतरी बोचत होतं की आपण काय हे केलं, बरोबर आहे का. संन्यास घेतला आणि पुन्हा आपण गृहस्थ आश्रमात आलो. लोकांना सगळ्या कळलं की विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला आणि पुन्हा ते गृहस्थ आश्रमात आले, पुन्हा संसार करू लागले. लोक त्यांना नीट जगू देणार, बोलायला नाही, त्यांच्याशी नीट वागेनात, वाढीत टाकलं, कुणाशी संबंध नाही. वाईट वाटायला त्यांना काय करायचं. मग एक दिवशी देवळामध्ये दोघ जण बसले असताना आई वडिलांना लक्षात आलं की आपल्याला इतके लोक त्रास देतात, आपल्या मागे ह्यांना किती, मुलांना किती त्रास देतील, मुलांचं भवितव्य काय. मग तिथल्या स्वामींना त्यांनी विचारलं काय करावं असं असं आमच्या हातनं घडलं. ते म्हणले याला एकच प्रायश्चित्त आहे, देहांत प्रायश्चित्त. तुम्ही देहांत प्रायश्चित्त इंद्राणीमध्ये उड्या टाका. असं म्हणल्याबरोबर त्या रुक्मिणीच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी. आणि बापरे, देहांत प्रायश्चित्त, मरणाची भीती नाही हो, पण या मुलांचं कसं व्हायचं. आपल्या देखत मुलांना हे समाज त्रास द्यायला, लोक त्रास देतात, आपल्या माघारी काय करतील, कोण सांभाळणार, कोण त्यांच्या डोक्याला हात फिरवणार, कोण त्या भूक लागल्यावर कोण देणार. मुक्ताबाई तर 5 वर्षाची होती, तरी पण त्याच्याशिवाय पर्याय नाही. मुलांचं भवितव्य घडायचं असेल तर आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. म्हणून ते घरी येतात. त्याच दिवशी रात्री दयारी करतात. रात्री सगळ्या मुलांना छानपैकी आई जेवायला घालते, कारण दुसऱ्या दिवशी जायचं असतं. मुलांना ह्यातलं काहीही माहीत नसतं. मुक्ताबाई तर आईशिवाय झोपत नाही, आईच्या पदराला धरून झोपायची तिला सवय असते. मध्यरात्री हे दोघं उठतात, निवृत्तीला उठवतात. बाहेर मुक्ताबाई तर 5 वर्षाची होती, तरी पण त्याच्याशिवाय पर्याय नाही. मुलांचं भवितव्य घडायचं असेल तर आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. म्हणून ते घरी येतात. त्याच दिवशी रात्री दयारी करतात. रात्री सगळ्या मुलांना छानपैकी आई जेवायला घालते, कारण दुसऱ्या दिवशी जायचं असतं. मुलांना ह्यातलं काहीही माहीत नसतं. मुक्ताबाई तर आईशिवाय झोपत नाही, आईच्या पदराला धरून झोपायची तिला सवय असते. मध्यरात्री हे दोघं उठतात, निवृत्तीला उठवतात. बाहेर येतात, निवृत्तीला सांगतात. निवृत्तीला एकदम धक्का बसतो. आई बाबा असं काय म्हणालात तुम्ही. हो बाबा, असं असं झालेलं आहे, असं असं घडलेलं आहे सांगतो. मग निवृत्ती जरा मोठा असतो, त्याला कळत असतं की आमच्यातनं अशी अशी चूक झालेली आहे. संन्यास घेतल्यानंतर मी इथं आलो, त्याच्यानंतर मला ही सगळी आपत्ती झालेली आहेत, त्यामुळं अवघड आहे. आमच्या माघारी तुझ्यावर जबाबदारी आहे, तू मोठा आहेस, तू सगळ्यांची आई हो आणि सगळ्यांना सांभाळ. मुक्ताईला तर पहिल्यांदा तू सांभाळ, खूप लहान आहे ती, खूप वाईट वाटतं त्याला सुद्धा. पण त्यांनी ठरवलेलं असतं. त्याला म्हणतात कुणाला सांगू नको, आता कुणालाही उठवू नको, झोपू दे सगळ्यांना, तू दार लावून घे, आम्ही जातो. दोघं जण निघतात, इंद्राणीवर जातात. डोहात दोघांनी उड्या मारतात. आता काय त्रास झाला असेल बघा त्यांना. विठ्ठलपंतांना पोहायला येत होतं, पण हिला कुठं पोहायला येत होतं. उडी टाकली की गेली गेली वाहत, पण ह्यांना पोहायला येत होतं. जीव द्यायचा काय विचार असतील त्यावेळेला मनामध्ये. वाहत 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 ते गेले. दोघांचा शेवट झाला. इकडं पहाट झाली, मुलं उठली सगळी, आई बाबा दिसेनात. काय चाललंय, कुठं गेले असतील, बाहेर आहेत का, नदीला गेलेत का, आंघोळीला गेलेत का. मुक्ताबाई उठली नव्हती, शेवट उठली. आई 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 करून टाहो फोडला. आई कुठे आहेस तू, कुठं दिसत नाही, आत नाही बाहेर नाही. दादाला विचारते, निवृत्ती दादाला, ज्ञानदादाला विचारते, आई कुठं गेली, बाबा कुठे गेले. कोणी काहीही सांगत नाही, फक्त आपल्याला आई सोडून गेली एवढं सांगते. मग तिने तर भयंकर तिला काय अगदी टाहो फोडला तिने, की आई आई करून. आता सकाळ झाली, पोटाची सोय काय. निवृत्ती म्हणतात, ज्ञानदा जा बाबा, मुक्ताईला भूक लागली असेल, घरात तर काहीच नाहीये, जाऊन तू भिक्षा तरी घेऊन ये. जातात, झोळी हातात घेतात, जातात. ओम भगवती भिक्षान देई. आता लोक तर जास्तच त्रास द्यायला.
आई वडिलांच्या माघारी मुलांचं कसं व्हायचं? भिक्षा कोणी घालत नाही. आई बापांना गिळलं चौघांनी, कशाला राहताय तुम्ही पण जा, तुम्ही पण नदीत उड्या टाका, तुम्ही जीव द्या, तुम्हाला अधिकार नाही राहायचा जगायचा. लोक बोलायले, सगळे लोक बोलतात. भिक्षा सुद्धा कोणी वाढत नाही. आणि वाढलेली भिक्षा, एकदा तर वाढलेल्या भिक्षेमध्ये त्यांनी शेण टाकलं, दुसऱ्या दिवशी झोळी फाडून टाकली, खाली पीठ पडलं होतं. मुक्ताईला खूप भूक लागली होती. माऊलीने हळूच वरचं पीठ काढलं. त्यांनी टाचेने असं घासून पीठ आणि माती एकत्र केली. इतक्या लोकांनी त्रास दिला. एवढंच पीठ होतं, तेवढंच एक तरी भाकरी तिला घालायला म्हणून घेतलं, तर त्यांनी जोरात त्याच्यावर त्या ओंजळीवर हात मारला, ते पण पीठ खाली पडून गेलं. म्हणजे खूप त्यांना त्रास सोसावा लागला, खूप त्रास सोसावा लागला. असे दिवस जात होते. मुक्ताईला सांभाळत होते सगळे, मुक्ताईला जास्त सांभाळते. आणि निवृत्तीनाथाला ज्ञानदेवाने गुरु केलं आणि त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या विचाराने वागत होते. आता माऊलींचं कार्य चालूच होतं, साक्षात्कारी होते. श्रावण अष्टमीला कोणाचा जन्म? गोपाळकृष्णाचा. त्याच दिवशी माऊलींचा जन्म आहे. माऊली आता काय कार्य करायचं, त्यांचे ते त्यांच्या ह्याच्यामध्ये होते. आपल्याला कार्य करायला देवाने पाठवलेले, आपल्या हातनं जे कार्य झालंच पाहिजे. भावार्थ दीपिकामणी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहून झाली. आता माझं जवळजवळ आणि पसायदान तर जगासाठी मागितलेलंच होतं. आता माझं कार्य संपत आलेलं आहे असं त्यांना वाटायला. अगदी मी थोडक्यात सांगते, खूप सांगायला खूप 3 नाही 4 तास वापरायचे नाही. गुरुना सांगितलं निवृत्तीनाथांना, दादा आता ज्याच्यासाठी मी आलो होतो ते कार्य तर संपले, माझ्यातनं सगळं कार्य पूर्ण झालेलं आहे, आता मी समाधी घ्यायचं असं म्हणतो. असं म्हणल्याबरोबर काय बोलणार दादा, काय बोलणार सोपान दादा, काय बोलणार आहे. मुक्ताई तर आता मुक्ताई झाली होती. मुक्ताई आता तिघांना सांभाळत होती, मोठी झाली होती मुक्ताई. पहिलं तिला मुक्ताबाई म्हणत होते, पण आईने सांगितल्यानंतर ती मुक्ताई झाली, सगळ्यांची आई झाली, ती तिघांची आई झाली. तिने सुद्धा खूप ज्ञानदाला उपदेश केलेला आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटीचे 12 अभंग ते माऊलीसाठीच तिने केलेले. दादा कशासाठी हे करायचं? ते म्हणजे पंढरपूरला जा, देवाला विचार आणि ठरव. माऊली पंढरपूरला येतात, देवाला परवानगी मागतात की असं मला समाधी घ्यायची. कार्तिक एकादशीला आलेले असतात, कार्तिक वारीच्या. ठीक आहे म्हणतात, तुला घ्यायची ते समाधी, तुझं कार्य संपले, हरकत नाही. देवानी परवानगी दिली. आळंदीत येतात, दिवस ठरलेला असतो, कोणीही तयार होत नाही. गावातले लोक आता त्यांच्याबद्दल गावातल्या लोकांना आता प्रेम वाटायला लागलं. ती व्यक्ती कोण आहे, कशी आहे, आता लोकांना त्यांची थोरवी, त्यांचं महात्म्य, त्यांची महत्त्वता कळायला लागली लोकांना. आणि हे सगळे संत तर होतेच. दामाजी पंत होते, नामदेव महाराज होते, सेना नावे होते, नरहरी सोनार होते, सगळे संत आले होते. त्यांचा ज्या दिवस जो ऊर्जा होता त्या दिवशी सगळे एकत्र आले. नामदेव महाराजांच्या मुलांनी त्यांची पूर्ण ती शय्या तयार केली होती समाधीची. सिद्धेश्वराचे जे मंदिर आहे ज्ञानेश्वर आळंदीमध्ये, त्याच्या पुढे जो नंदी आहे त्या नंदीच्या खाली तिथून तयार केली होती, जायला रस्ता आत. तिथं गुहा होती त्यांची, समाधी तिथं घेतली त्यांनी. त्याच्यावर तो नंदी, त्याच्या खाली समाधी महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची. संपूर्ण नामदेव महाराजांच्या मुलांनी ती सगळी सोय केली होती. सगळं सारवण वगैरे करून, पायऱ्या करून, त्यांची शय्या संपूर्ण ह्याची फुलाची केली. आणि पुढं ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवला, सांगितला होता. माऊली आता सगळ्यांची एकेकाची गाठ घेत, एकेकाला सांगत, प्रत्येकाला नमस्कार करत 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 शेवटी आले. हळूहळू पायऱ्या उतरून खाली आले.
समोर माऊलींच्या त्यांनी स्वतःच तयार केली ज्ञानेश्वरी ग्रंथ होता. पद्मासनात बसले, डोळे मिटले, 3 वेळा देवाचं नाव घेतलं आणि चौथ्यांदा त्यांनी मान खाली घालून समाधीसाठी आपली दृष्टी वळवली. तोपर्यंत वर देवानी जे देव आणि गुरुदेव दोन्ही देवानी त्याला धरून आणलं होतं खाली. गुरुदेव म्हणजे निवृत्तीनाथ आणि आपले देव पांडुरंग, अशा दोघांनी त्यांना असं धरून खाली नेलं होतं. तिथून पायऱ्यापासून ते खाली खाली आले. नंतर मग तिथून देवाने दार लावून घेतलं आणि बंदिस्त केलं आणि माऊली त्यांच्या जिथं जायचं होतं तिथं गेले. अशा रीतीने माऊलींचा समाधी सोहळा हा अगदी थोडक्यात सांगितला. मी रंगवून सांगितलं असं अजून 2 तास गेले असते. पण अशा माणसांनी आपल्याला काय दिलं? ज्ञानेश्वरीमध्ये हरिपाठात, हरिपाठ तर एक एक वाक्य एक एक शब्द आपल्याला शिकण्यासारखं आहे, त्यातनं घेण्यासारखं आहे. आपण नुसतं हरिपाठ म्हणतो, पण नीट तुम्ही कधी विचार केला का हरिपाठाचा? एक पहिली ओळ काय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एवढ्यात किती कळते बघा. नुसतं नाव घ्या तोंडात देवाचं, किती पुण्य तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक श्लोक त्यांचा खूप शिकण्यासारखे त्याच्यातून आपल्याला दिलेले, त्या संदेश दिलेत त्याच्यातून. तेव्हा माऊलींसारखा न होणे. माऊली म्हणजे देवाचं रूपच होतं. ज्ञानेश्वर, ज्ञानाचा ईश्वर होता ज्ञानेश्वर नाव. बरोबर त्यांनी आईने ठेवलेलं नाव आहे ते. आज आळंदीला दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये समाधी सोहळा साजरा होत असतो. कार्तिक शुद्ध एकादशी पंढरपूरला पांडुरंगाची वारी आणि कार्तिक वद्य एकादशी आळंदीची वारी. देवानी सांगितलं कार्तिक वारी माझ्याकडे यायचं आणि नंतरची जी दुसरी वारी आहे ती तुझ्याकडे लोक येतील. आणि स्वतः देव पण तिथं म्हणजे भेटायला नेतात. पांडुरंगाच्या पादुका जातात ना माऊलीला भेटायला कार्तिक वद्य एकादशीला. त्याला आपण आळंदीची एकादशी म्हणतो, माऊलींची एकादशी म्हणतो. संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.